करतो, कशासाठी मतदान करतो, कोणते प्रश्न आहेत. आता या सगळ्या चर्चा आता जास्त लोकांच्या मध्ये या व्हायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून बाभळगावच्या मातीतला काही हा गुण असावा, या मातीने आम्हाला वाढवलं, राज्याचं 2 वेळा नेतृत्व करण्याची संधी दिली. एक बाभळगावचा सरपंच, महाराष्ट्राचा 2 वेळा मुख्यमंत्री होतो. केवळ या मातीच्या गुणामुळेच ते शक्य आहे. वडिलांच्या आजोबांच्या आशीर्वादानं ते शक्य आहे, ईश्वराच्या आशीर्वादानं ते शक्य आहे आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादानंच ते केवळ शक्य आहे. कारण लोकशाहीमध्ये लोक ठरवत असतात. लोकशाहीचा राजा मताच्या पेटीत जन्माला येतो असं म्हटलं जातं. म्हणून केवळ जरूर आज उल्लेख होतो की विलासरावचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट उपलब्ध मिळालं, परंतु शेवटी लोकांमध्ये जाऊन निवडून यावं लागतं. तिकीट देणं हे काम थोडंसं सोपं असेल, ही काही नियुक्ती नाही आहे. शेवटी लोकांमध्ये जाऊन लोकांची मतं घ्यावी लागतात, लोकांच्यामध्ये जाऊन निवडून यावं लागतं. लोकशाहीमध्ये एवढं काम ते सोपं नाही आहे. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. आई वडिलांची पुण्यही मोठ्या प्रमाणामध्ये आहे की यामुळं दिलीपरावांना संधी मिळाली, आज अमितला संधी मिळते. परंतु ही संधी घेत असताना शेवटी लोकांच्या प्रश्नांच्या मध्ये सातत्यानं लोकांना मदत करण्याचं काम, लोकांची गाऱ्हाणी समजून घेण्याचं काम आणि लोकांचा विश्वास संपादन करून घेण्याचं काम. जेव्हा कार्यकर्त्यांच्या वतीने जेव्हा एखादी मागणी होते, मला अनेक लोक प्रश्न विचारतात की तुम्हाला ही घराणेशाही मान्य आहे का, नेत्यांच्या मुला मुलींना तिकीटं दिली जातात, ही गोष्ट योग्य आहे का. मी म्हटलं ती गोष्ट योग्य नाही आहे. तेव्हा तो